अजय स्वभावाने अगदी शांत आणि समंजस मुलगा होता. कधीही कुणाला न दुखवणारा. त्याचा गोड स्वभाव सर्वांना आवडत होता. सगळ्या मुली जणू त्याच्यावर घायाळ होत होत्या. परंतु तो असा होता की कुणाला भावच देत नव्हता. केवळ आपले आई-वडील पसंत करतील अशा मुलीसोबत तो लग्न करणार होता. तो एका मोठ्या अशा गव्हर्नमेंट नोकरीला होता. परंतु त्याला कसलाच अभिमान किंवा कुठलाच गर्वसुद्धा नव्हता. तो अगदी सर्वांशी मिळून मिसळून वागत असे. तो त्याच्या नोकरीतून थोड्या दिवसांची सुट्टी काढून आपल्या वहिनीच्या भावाच्या लग्नासाठी आला होता. तो फार दिवसानंतर इकडे आल्यामुळे सगळीकडे फिरत होता. वहिनीची आणि त्याची बॉन्डिंग फार छान होती. अगदी दीर भावजय नसून बहीण भावाप्रमाणे ते एकमेकांना जपत होते. थट्टा मस्करी सर्व काही चालत होते. त्यात आता अजयच्या लग्नाची घाई आई-बाबा करू लागले. डोळे मिटण्यापूर्वी लग्न व्हायला हवे म्हणून त्याला ब्लॅकमेलिंग सुरू झाले. अशातच वहिनीची एक नात्यातील मुलगी अजयसाठी बघण्याचा कार्यक्रम ठरला. अजय सर्वांसोबत मुलगी बघायला गेला होता. मुलगी अगदी साधारण होती पण फार चुलबुली वाटली पहिल्याच भेटीत त्याला. मुलीकडील सर्वांना अजय पसंत झाला होता. त्याला नापसंत करण्यासारखे कारण काहीच नव्हते. अजयच्या घरून सुद्धा आता होकार आला होता. फायनली अजयला सुट्टी संपवून जाण्याअगोदर लग्न उरकण्याचे ठरले. साखरपुडा आणि लग्न अवघ्या 12 ते 10 दिवसांत झाले. अजयची बायको आता घरात आली होती. सर्व व्यवस्थित पार पडले. पूजा, कुलदैवत, सत्यनारायण सर्व काही व्यवस्थित झाले. आता वेळ होती अजय आणि खुशी यांच्या पहिल्या रात्रीची. अजयच्या वहिनीने मस्त रूम सजवली होती. बेडसुद्धा अगदी गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवला होता. खुशी खोलीत अजयची वाट बघत होती. तितक्यात अजय आपल्या मित्रांसोबत गप्पा मारून रूममध्ये आला. बसलेल्या खुशीजवळ जाऊन बसला. त्याच्याजवळ येण्याने तिची धाकधूक अजूनच वाढली. तिचे हृदय उड्या मारू लागले होते. त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवून आपल्याकडे तिचा चेहरा केला. ती लाजेनं चुरचूर झाली होती. त्यानं प्रेमाने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरविला आणि गालावर किस करून बेडवर आडवा झाला. खुशीला वाटले की ह्याला असे काय झाले. पहिल्या रात्री हा काहीच न करता झोपला. तिला मनात काहूर उठलं होतं. हा माझा नवरा नक्की कोण आहे. असा काय वागतोय. सकाळ झाली. तिने शेजारी बघितले तो बेडवर नव्हता. ती खाली आली. लग्नानंतर 5 परतवण्यासाठी तिला माहेरी जायचे होते. ती तयार झाली आणि निघाली. ती कुणाशी काहीच बोलली नाही. फार नाराज होती. घरात सर्वांनी अजयला विचारले की काय झाले, तू काही बोलला का. पण अजयला स्वतःच माहीत नव्हते की तिला नक्की काय झाले आहे. तोही विचारात पडला. खुशी तिच्या माहेरी गेली. तिच्या वहिनीने चेष्टेने तिला विचारले, मग काय झालं रात्री. खुशीला राहावले नाही. ती जोराने रडू लागली आणि ओरडून ओरडून बोलू लागली, माझा नवरा पुरुष नाही, तो नपुसंक आहे, मला तिकडं जायचं नाही. आता तिचं हे बोलणं ऐकून तिचे आईबाबासुद्धा तिथे आले. त्यांनासुद्धा जरा शॉकच बसला सर्व काही ऐकून. तिच्या बाबांनी तडक तिचे सासर गाठले आणि भडकून अजयच्या घरातील सर्वांना बोलूच लागले. अहो, तुम्ही आमची फसवणूक केली, तुमचा मुलगा नपुसक आहे हे सांगितलं नाही. त्यांचं बोलणं ऐकून अजयची फारच सटकली. त्याने काय झालं नक्की हे जाणून घेतलं आणि तडक खुशीचा माहेरीच गेला. तिचे आई, भाऊ, वहिनी सर्व काही हॉलमध्ये होते. त्यांना आपला जावई असा अचानक आल्यामुळे थोडं धक्कादायकच वाटलं. परंतु त्याच्या मागोमाग लगेच खुशीचे बाबासुद्धा आले. तिच्या आईने डोळ्यानेच काय म्हणून विचारले असता तिचे बाबा हाताने काही नाही म्हटले आणि सर्व शांतपणे हसत अजयसोबत बोलणार. तितक्यात अजय बोलला, खुशी कुठे आहे. वहिनींनी तिच्या रूमकडे हात केला. तो धावतच तिच्या रूमकडे गेला. दारातून उघडेच होते. मॅडम नुकत्याच अंघोळ करून आल्या होत्या. ओल्या केसवर बांधलेले, प्लेन निळी साडी नेसलेली, नुसती कमाल दिसत होती ती. तिने जरा ओठांना लिपस्टिक लावली. तितक्यात मागून आवाज आला, जे लावलंय त्याची टेस्ट करायला मिळेल का मला. तिला काही कळायच्या आतच ती एका बलदंड छातीवर आदळली गेली आणि एका मजबूत हातांच्या विळख्यात तिचे पूर्ण शरीर होते. तिने वर बघताक्षणी त्याने तिचे ओठ आपल्या ताब्यात घेतले आणि हळूहळू तो त्याचं रसपान करू लागला. तो किस दीर्घ होत गेला आणि ती अगदी त्याच्यात विरघळत चालली होती. तिचेसुद्धा हात त्याच्या पाठीवर फिरू लागले होते. नख मानेवर प्रेमाचं चित्र रंगू लागले होते. त्याने दीर्घ किस करून तिला हळूच आपल्या मिठीतून थोडंसं दूर केलं आणि पुन्हा त्याच आवेगाने आणि तितक्याच वेगाने तिला उलट्या बाजूने पकडलं आणि आता त्याचा श्वास तिला तिच्या मानेवर जाणवू लागला होता. कानांची पाळी हळूच चावत तो तिच्या कानात बोलला, कसा वाटला मग ट्रेलर. ती अजूनच लाजेनं चुरचूर झाली होती. काय बोलावं हेच तिला कळेना. तर काय मग, मी पुरुष नाही असं तुझं म्हणणं आहे तर. ओके, तुला ट्रेलरवरून समजलंच असेल की नक्की कोण आहे ते, अजय मिश्किलपणे म्हणाला. आता विचार कर, ट्रेलर असा आहे तर पिक्चर कसा असेल जान.
उगाच त्या मित्रांचं ऐकून तुला कम्फर्टेबल करत बसलो. तुझा विचार केला आणि तू डायरेक्ट मलाच नपुसक बनवून टाकलं. मिश्किल अंदाजात त्याने तिच्या पोटाला चिमटा काढत म्हटले. तर मग स्वीटहार्ट, तुझा गैरसमज दूर झाला असावा असं मला वाटत आहे. मी चाललोय माझ्या घरी. बाकी तुला यायचं असेल तर येऊ शकते. नाहीतर तू असंही बोंबा मारून सांगतच होती की नाही जाणार मी तिकडे. तर आता तुझी इच्छा. तो बाहेर आला. सर्वांना बाय करून गाडीत जाऊन बसला. खुशी अगदी लगबगीने आपली बॅग घेऊन बाहेर आली. सगळे आवाजून तिला बघतच होते. काय झालं म्हणून वहिनीने विचारलं तर मॅडम म्हणाल्या, आता कसंही वहिनी, लग्न झालं तर तेच माझं घर आहे ना, मग मला जायलाच हवं ना यांच्यासोबत. सर्व हसूच लागले आणि अजय वाट बघतच बाहेर होता. मॅडम जाऊन सरळ गाडीमध्ये अजयच्या बाजूच्या सीटावर बसल्या. तिला बघून तो तिरप्या नजरेने म्हणाला, तर तुला पूर्ण पिक्चर बघायचा आहे म्हणजे. तिने लाजून होकार दिला. गाडी घरी आली. सर्व काही अलबेल झालं होतं. दोघेही आपल्या रूममध्ये होते. आता खुशी लाजेनं लाल लाल झाली होती. अजय रूममध्ये येताच त्याने आपला टी शर्ट काढून टाकला. त्याची ती सिक्स पॅकवाली बॉडी बघून तर मॅडमचा जीव घशातच अडकला होता. तो जसा जसा जवळ येऊ लागला तसतसं हृदय 500च्या स्पीडने धावू लागलं. त्याने तिला कमरेला पकडून जवळ ओढलं आणि म्हणाला, हे सर्व तुला काल पाहिजे होतं ना, तर मला सांगायचं होतं स्वीटी. सगळ्या गावात बोंबाबोंब करायची काय गरज होती. असे म्हणून त्याने तिचे ओठ ताब्यात घेतले आणि हळूहळू दोघेही एकमेकांना साथ देऊ लागले आणि एकमेकांत मिसळून गेले. दोघेही 2 जीव आणि 1 जान झाले होते. खुशी खरंच आज तिच्या सहजीवनात खुश झाली होती, प्रेमाच्या रंगात. तर मित्र आणि मैत्रिणींनो, कशी वाटली ही सुंदर छोटीशी प्रेमकथा जरूर कळवा. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि शेजारील बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळून जातील. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंटसुद्धा नक्की करा. धन्यवाद.